नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहाल. तर चला सुरू करूयात. आज सकाळीच ती माझ्यासमोर मस्त साडी नेसून उभी होती. साडी म्हणजे आज काहीतरी स्पेशल होणार हे मी ओळखलं होतं. ती मस्त समोर आली आणि आरशासमोर उभी राहून मला कामुक हास्य देऊ लागली. मी तिला तसंच पाहत राहिलो. तिचे काळेभोर केस मस्त वाऱ्यावर उडत होते. ते जणू तिच्या सौंदर्यात भरच घालत होते. ते पाहून मी खूपच मोहित झालो. अचानक तिने आपले दोन्ही हात केस सावरायला वरती घेतले आणि ती नाजूक ओठांची लयबद्ध कामुक हालचाल करू लागली. हे करत असतानाच तिचे दोन्ही हात वर होते, त्यामुळे तिचा घट्ट ब्लाऊज वर सरकला होता. त्यामुळं उभार अजून टाईट आणि सुडौल झाले होते. प्रत्येक श्वासाबरोबर ते वर खाली होत होते आणि मी मोहित होऊन पुढे काय होते ते पाहू लागलो. ती आपले केस सावरण्यात व्यस्त होती आणि इकडे तिचं मादक सौंदर्य पाहून माझी हालत खराब झाली होती. मी परत तिच्याकडे पाहू लागलो. घट्ट ब्लाऊज पासून खाली तिचे गोरं गोरं पोट तिच्या लावण्यात अजूनच भर घालत होतं. यातच तिची नाजूक बेंबी माझ्या नजरेस पडली. वाव, आज तिनं मुद्दामहून साडी बेंबी खाली नेसली होती तर. मग मी पुरता गरम झालो. तिने चापून चोपून साडी नेसली होती. माझं लक्ष तिच्या ओटीपोटावर साडी खाली होतं आणि ते तिकडं आहे हे तिनं बरोबर ओळखलं. आणि तिनं आपली कंबर 2 वेळा लचकवली. ओ हो हो हो. त्याचबरोबर तिच्या साडीमध्ये असणाऱ्या नाजूक पार्श्वभागांची लयबद्ध हालचाल झाली. तिचं हे कामुक आव्हान यशस्वी होऊन मी तिच्याकडे आकर्षित झालो आणि या वीकेंडची मस्त सुरुवात झाली. तर मित्रांनो, याचवरती एक छोटीशी कविता मी तुमच्यासमोर सादर करतो. नाजूक साडीत होती ललना, खुणावत होतं नाजूक ओठ, मीच वेडावलो पाहून तिची उघडी कामुक बेंबी आणि पोट. छातीवर ताणलेली गच्च उभार, समोर मांडला ज्वानीचा बाजार. कमरेची लयबद्ध करून हालचाल, मला केले मंत्रमुग्धे पुरते बेहाल. मग काय, आकर्षित होऊन सुटलं माझं सारं भान, मीच जवळ जाऊन तापवलं रान आणि वीकेंडला भागवली तिची काम तहान. मित्रांनो, हा छोटासा पण अगदी रोमॅन्टिक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका बरं.